आज आपण कैरीपासून एक मस्त अशी रेसिपी करणार आहोत। ही रेसिपी जी आहे ती मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही स्टोर करून ठेवलीत की नाही तर वर्षभर व्यवस्थित टिकते। ही रेसिपी जी आहे ती सर्वांना म्हणजे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी रेसिपी आहे। तर ही कोणती आहे चला पाहूयात। नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कैरीपासून साखर आंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अतिशय झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे, तर कशी करायची चला पाहूयात। साखर आंबा करण्यासाठी इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण घालणार आहोत तूप। तर साधारण 1 चमचे इतकं तूप आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात। तूप गरम झालं तर ह्याच्यामध्ये काही आपण खडे मसाले घालणार आहोत। त्याच्यामध्ये दालचिनी आहे आणि त्यासोबतच लवंग आणि मिरं। तर इथे 4-5 लवंग आणि 4-5 मिरे जे आहेत ते मी घेतलेले आहेत आणि इथे तुपावर आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत। इथे मी जे खडे मसाले वापरलेले आहेत ना ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण तुम्ही कधी घातले नसतील ना तर एकदा नक्की घालून बघा। खूप छान फ्लेवर जो आहे तो साखर आंब्याला येतो। आता इथे आपले मसाले परतून झालेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये ना कैरी जी आहे ती घालूयात। इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे आणि ती कैरी ना मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे। तर ह्याच्या जागी तुम्ही खिसून जरी घेतलीत ना तरी चालेल। ही सर्व कैरी आपण ह्याच्यामध्ये घालूयात। कैरी घातल्यावर लगेच आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊयात। तर इथे साखर सुद्धा मी अर्धा किलो घेतलेली आहे, म्हणजे जितकी कैरी तितकीच साखर घेतलेली आहे। मिक्स करून घेऊयात। साखर आंब्यासाठी कैरी निवडताना आहे ना ती पूर्णपणे तयार झालेली आणि त्यासोबतच कडक अशी कैरी निवडायची आहे। म्हणजे ती हाताने दाबून बघायची, अशी कडक पाहिजे। अशी दाबून बघितली ना की कडक पाहिजे। मऊ पडलेली कैरी घ्यायची नाही, त्याने काय होतं आपला साखर आंबा जो आहे तो वर्षभर टिकत नाही। मस्त अशी कडक आणि पूर्ण तयार कैरीच आपल्याला इथे साखर आंब्यासाठी वापरायची आहे। इथे पाहू शकता आपण जी साखर घातली होती की नाही ती पूर्णपणे विरघळली गेलेली आहे। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर कितपर्यंत शिजवून घ्यायचं, जोपर्यंत ह्याचा एक तारी पाक होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आणि गॅस जो आहे तो इथे मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर आपण हे शिजवून घेऊयात। इथे आपला साखर आंबा जवळजवळ पूर्ण झालेला आहे। आता तो ओळखायचा कसा आता तुम्हाला मी सांगते। मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्याला एक तारी पाक करायचा आहे, तर एक डिश घ्यायची, ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नाही, ती डिश घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा थोडासा पाक जो आहे तो काढून घ्यायचा आहे। अगदी थोडासा 1-2 थेंब मी इथे काढून घेतलेला आहे आणि थोडासा थंड झाला की बघा इथे तुम्हाला दिसत असेल बघा कशी तार दिसते आपल्याला। नाहीतर मग ह्याचे 2 बोटांच्या मध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता, दिसते का? अशी तार झाली पाहिजे। आता जरी तुम्हाला इथे हा साखर आंबा पातळ दिसत असला ना तरीही हा थंड झाल्यावर घट्ट होतो। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालूयात। वेलची पूड घातल्यावर मिक्स करूयात। आता इथे आपला साखर आंबा पूर्णपणे तयार आहे, काढून घेऊयात। हा साखर आंबा आपल्याला हवाबंद बरणीमध्ये शक्यतो काचेची बरणी वापरायची। काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवायचा आहे आणि बरणी जी आहे ती स्वच्छ कोरडी हवी आहे। त्यासोबतच हा ज्यावेळी आपण काढणार आहोत त्यावेळी त्याच्यासाठी कोरडा चमचाच वापरायचा आहे। कुठेही पाण्याचा हात लागून द्यायचा नाही, म्हणजे तो छान असा वर्षभर टिकतो। तर तुम्हाला आजची ही साखर आंब्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा। वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।